Hello students. So in previous video we saw the composition of the matter that changes during the chemical change and new substance is having different properties are formed. So when this happens, some chemical bonds in the reactant that break and new substances called as the product that are formed from the formation of new chemical bonds. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की जेव्हा केमिकल चेंज होत असते तर तेव्हा त्या केमिकल चेंजमध्ये काय होतं एक नवीन प्रकारचा सबस्टन्स तयार होत असतो ज्याच्या प्रॉपर्टीज पण काय असतात वेगळ्या प्रकारच्या असतात. जेव्हा हे होतं तर तेव्हा त्या ओरिजिनल सबस्टन्समध्ये असणारे जे केमिकल बॉन्ड आहेत तर ते काय होतात ब्रेक होतात आणि एक नवीन प्रकारचे काय होतात एक नवीन प्रकारचा सबस्टन्स तयार होतो ज्याला आपण प्रोडक्ट म्हणतो आणि एक नवीन प्रकारचे केमिकल बॉन्डसुद्धा काय होतात त्या सबस्टन्समध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. सो वी हॅव ऑल्सो सीन इन द चॅप्टर कंपोजिशन ऑफ द मॅटर दॅट द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म्ड बाय वन ॲटम इट्स अ व्हॅलन्सी. तर बघा याच्या आधी आपण कंपोजिशन ऑफ मॅटर जो आहे तर त्या धड्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की केमिकल बॉन्ड जेव्हा तयार होत असतात तर तेव्हा ते केमिकल बॉन्ड्स हे त्याच्या व्हॅलन्सीनुसार काय होत असतात तयार होत असतात. सो नाऊ लेट अस स्टडी दॅट इज व्हॉट इज केमिकल बॉन्ड. तर आपल्याला आता आज काय बघायचं आहे केमिकल बॉन्ड म्हणजे काय. व्हॉट इज केमिकल बॉन्ड. सो chemical bond, so we have seen that the relationship between the electronic configuration and the valency of an element in the chapter inside the atom. तर आपल्याला याच्या आधी आपण बघितले की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्या ॲटमची व्हॅलन्सी यांच्यामध्ये काय आहे परस्पर संबंध असलेला आपण पाहिलेला आहे. कोणत्या चॅप्टरमध्ये पाहिलं इनसाइड द ॲटम या चॅप्टरमध्ये. सो नोबल गॅसेस विच डू नॉट हॅव एनी केमिकल बॉन्ड्स ॲज देअर इलेक्ट्रॉनिक ऑक्टेट और ड्युप्लेट दॅट इज कम्प्लिटेड. आता जेव्हा आपण नोबल गॅसचा काय करतो विचार करतो फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन, आर्गॉन, झेनॉन हे जे सगळे नोबल गॅसेस आहेत. नोबल गॅसेस जे आहेत तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल बॉन्ड तयार होत नाहीत बिकॉज दे हॅव ऑक्टेट और ड्युप्लेट. त्यांचे जे आउटर मोस्ट शेल आहे त्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो तर यांच्यामध्ये काय असतं त्यांचा ड्युप्लेट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतात किंवा ऑक्टेट जे आहेत तर ते 8 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे त्यांची व्हॅलन्स शेल जी आहे तर ती फुलफिल झालेली आपल्याला दिसते. व्हाईलॅज द ॲटम्स विथ इनकम्प्लीट इलेक्ट्रॉन ऑक्टेट और ड्युप्लेट फॉर्म्स द केमिकल बॉन्ड. त्यामुळं नोबल गॅसेस काय करू शकत नाहीत कुठल्याही प्रकारचे केमिकल बॉन्ड तयार करू शकत नाहीत. पण ज्या ॲटममध्ये त्या ॲटमचं ड्युप्लेट किंवा ऑक्टेट इनकम्प्लीट असतं तर ते असे ॲटम मात्र काय करू शकतात केमिकल बॉन्ड तयार करू शकतात. सो मोरेवर ऑन द फॉर्मेशन ऑफ द केमिकल बॉन्ड इक्वल टू इट्स व्हॅलन्सी द ॲटम कंटेन्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कम्प्लीट ऑक्टेट अँड ड्युप्लेट. आता जेव्हा हे केमिकल बॉन्ड्स तयार होत असतात त्याच्या व्हॅलन्सीच्या इक्वल एवढे म्हणजे जेवढी त्यांची व्हॅलन्सी आहे तेवढे काय होतात केमिकल बॉन्ड्स त्या ॲटम्समध्ये तयार होतात. कशासाठी टू अटेंड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ड्युप्लेट ऑर ऑक्टेट. तर त्याच्यामुळे काय होतं इलेक्ट्रॉनिक जे कॉन्फिगरेशन आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं ड्युप्लेट किंवा ऑक्टेट जे आहे तर ते कम्प्लीट होतं. म्हणजे त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एकतर 2 इलेक्ट्रॉन्स किंवा 8 इलेक्ट्रॉन्स एवढे काय होतात फुलफिल होतात आणि अशा प्रकारे ड्युप्लेट आणि ऑक्टेट काय होतं कम्प्लीट होतं. नाऊ फर्स्ट वी आर सी हाऊ द ionic bonds are formed. So first all upon the ionic bonds. Now let us study first see how the compound sodium chloride that is formed from the atoms of constituent elements like sodium and chlorine. So for this purpose let us see about the electronic configuration of the sodium and chlorine.
So let us see sodium that consists 11 elements. So the electronic configuration of sodium, that is 2, 8 and 1. So this is the electronic configuration of sodium, and thus the chlorine consists 17 electrons. So the electronic configuration of the chlorine is 2, 8 and 7. So here see, this is the electronic configuration of sodium and chlorine. So we have seen that the correlation, that is the valency of sodium, is 1 and it has 1 electron in the valence shell. So this is the diagrammatic representation of the sodium atom. So sodium consists, in first shell there are 2 electrons, in the second shell there are 8 electrons, and in the third most or outermost shell, that is the valence shell of the sodium, that consists 1 electron. Valency of chlorine is 1 as its valence shell is short of 1 electron to have a complete octet. क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याचे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते, म्हणून व्हॅलन्सी जी आहे क्लोरीनची तर ती किती आहे 1 आहे. सो ऑन द लॉस ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम एम शेल, द नेक्स्ट शेल एल ऑफ द सोडियम ॲटम बिकम्स आउटरमोस्ट शेल. सोडियममध्ये मात्र काय होतं बघा, त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो इलेक्ट्रॉन एल शेलमधून का होईल, एल शेलमध्ये गेल्यानंतर एम शेल ही का होईल, आउटरमोस्ट शेल बनेल अँड इट हॅज द 8 इलेक्ट्रॉन्स इन इट. आणि मग त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहतील. तर याच्यामुळे सोडियम अटेंड्स अँड इलेक्ट्रॉन ऑक्टेट स्टेट. हावेवर द इलेक्ट्रॉन नंबर बिकम्स 10. आता 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं सोडियमची जी आउटर ऑक्टेट जी आहे तर ती कंप्लीट होईल, पण त्याचा इलेक्ट्रॉन नंबर किती बनेल, 10 बनेल. हेन्स द पॉझिटिव्ह चार्ज +11 ऑन द सोडियम न्यूक्लियस इज इम्बॅलन्स्ड अँड Na+ कॅटॅन दॅट आर फॉर्म्ड. आता 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं का होईल, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तर तो +11 एवढा बनेल आणि त्याच्यामध्ये N+ कॅटॅन्स तयार होतील आणि 1+ पॉझिटिव्ह चार्ज तो का होईल, त्याच्यामध्ये कॅरी करेल. सो ऑन द अदर हँड, व्हॅलन्स शेल ऑफ द क्लोरीन दॅट हॅज द इलेक्ट्रॉन लेस टू द ऑक्टेट स्टेट, 1 इलेक्ट्रॉन लेस टू द ऑक्टेट फॉर द ऑक्टेट स्टेट. इथं क्लोरीनमध्ये काय असणार आहे, 1 इलेक्ट्रॉन कमी पडेल ऑक्टेट स्टेट कंप्लीट होण्यासाठी. ऑन द ॲक्सेप्टिंग अँड इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटर साईड, ऑक्टेट ऑफ द क्लोरीन इज कम्प्लिटेड. जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल तर तेव्हा त्याची ऑक्टेट जी आहे तर ती कंप्लीट होईल. अँड देअरफॉर द बॅलन्स ऑफ द चार्ज दॅट गेट डिस्टर्ब्ड बाय द ॲडिशन ऑफ ॲन इलेक्ट्रॉन टू द न्यूट्रल क्लोरीन ॲटम. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आल्यामुळं न्यूट्रल जे क्लोरीनचा ॲटम आहे तर त्याच्यामधला असणारा चार्ज जो आहे तर तो डिस्टर्ब होईल आणि त्याचा रिझल्ट म्हणून त्याच्यामध्ये ॲनियन म्हणजे Cl- जे आयन्स आहेत तर ते फॉर्म होईल आणि त्याच्यामध्ये 1 निगेटिव्ह चार्ज का होईल, जनरेट होणार आहे. व्हेन द एलिमेंट्स sodium and chlorine combines, an atom of sodium gives its valence electron to the chlorine atom, whereby the cation N+ and NaCl- that are formed. Due to the electrostatic force of attraction between opposite charges, the oppositely charged ion get attracted to each other and chemical bond is formed between them. जेव्हा सोडियम आणि क्लोरीन कंबाईन होतात तर त्याच्यामध्ये सोडियम ॲटम जो आहे तर तो त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा क्लोरीन ॲटमला देईल आणि त्याच्यामुळे त्या सोडियममध्ये सोडियम प्लस कॅटॅन्स आणि क्लोरीन मायनस आयन्स फॉर्मेशन होईल. ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे अपोजिटली चार्ज आणि चार्ज आयन्स जे आहेत तर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत राहतील आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड फॉर्मेशन होईल.
Now see the definition. The chemical bond formed due to an electrostatic force of attraction between the oppositely charged cations and anions, that is called as an ionic bond or an electrovalent bond. The compound formed by means of one or more ionic bonds, that is called as ionic compounds. केमिकल बॉन्ड जे काय होतात, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे अपोजिटली चार्जड कॅटन आणि अनायन्समुळे तयार होत असतात, तर अशा केमिकल बॉन्ड्सना आयोनिक बॉन्ड्स असं म्हटलं जातं किंवा यालाच इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड असेही म्हटलं जातं. अशा प्रकारे जे आयोनिक कंपाऊंड तयार होत असतात तर त्यांना या बॉन्डमुळे काय होतात, आयोनिक कंपाऊंड्स तयार झालेले आपल्याला दिसतात. तर इथं या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड तयार झालेलं आहे सोडियम क्लोराईडचं. तर याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन, तर याचं आपण डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवू शकतो. नाव सेकंड टाईप ऑफ बॉन्ड्स आर कोव्हॅलंट बॉन्ड्स. Covalent bonds. So these are generally covalent bonds are formed when atoms of two electrons having similar properties combines. Covalent bond केव्हा तयार होतात, तर जेव्हा काय होत असतं, एकसारख्या प्रॉपर्टी असणारे जे दोन ॲटम्स आहेत तर ते काय होतात, जेव्हा कंबाईन होतात तर तेव्हा काय होतं, कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार होत असतात. सो सच ॲटम्स कॅनॉट एक्सचेंज इलेक्ट्रॉन्स. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनचं एक्सचेंज आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन लुझिंग किंवा गेनिंग जे आहे इलेक्ट्रॉनचं, तर ते होतं नाही. सो इन्स्टेड ऑफ दीज ॲटम्स शेअर्स इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. तर इलेक्ट्रॉन्स देणे किंवा घेण्यापेक्षा ते काय करतात, या टाईपचे जे काय कंपाऊंड्स आहेत दे शेअर इलेक्ट्रॉन्स. शेअरिंग होतं म्हणजे संधान केलं जातं इलेक्ट्रॉन्सचं. सो द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स बिकम्स द कॉमन properties of the both atoms and thereby the electron duplet or octet that are completed. So completed the both atoms and that becomes the fulfilled. आता इथं काय होतं बघा, इथं कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स दिले किंवा घेतले जात नाही, तर काय होतं, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं आणि त्या शेअरिंगमुळे काय होतं, त्या दोन्ही ॲटम्सचे ड्युप्लेट किंवा ऑक्टेट जे आहेत तर ते कंप्लीट होतात. तर इथं सो लेट अस कन्सिडर द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ द हायड्रोजन मॉलिक्यूल. पहिल्यांदा आपण काय करूया, हायड्रोजन मॉलिक्यूल जो आहे तर त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. सो वी हॅव सीन इन द चॅप्टर दॅट इनसाइड द ॲटम, सो दॅट द हायड्रोजन ॲटम कन्सिस्ट ऑफ one electron only and its duplet is in the short of. So we have seen that in the chapter inside an atom that the hydrogen atom consists only one electron and its duplet is in short of only one electron and therefore the valency of hydrogen is 1. So here see the two atoms of hydrogen that are identical and that have similar tendency and therefore they share their electrons with each other. आता इथं बघा हायड्रोजन जे ॲटम्स आहेत, सो दे आर आयडेंटिकल अँड दॅट हॅव द सिमिलर टेंडन्सी, देअरफॉर दे शेअर द इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. तर इथं हायड्रोजन आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन ॲटममध्ये काय असतं, एकच आपल्याला काय दिसतो, इलेक्ट्रॉन आहे त्याच्या आउटरमोस्ट शेअरिंग. So another hydrogen atom, so that also have one electrons. So here see that hydrogen atoms. So these two are identical, having same properties of atoms. They combine together. They share their electrons, and as a result of this, the electron duplet of the both hydrogen atom is completed. and chemical bond is formed in between them. आता हे काय होतात, हे या दोन्ही इलेक्ट्रॉन्स काय होतं, शेअरिंग होतं and due to sharing of these two electrons,
So here these two electrons from one atom and electron from another atom. The duplet of each atom is completed. So this is the H2 molecule is formed from one hydrogen atom and one hydrogen atom. So here as a result the electron duplet in the hydrogen is completed and chemical bond is formed in between them. The chemical bond formed by the sharing of valence electron of two atoms. इथे जे काय केमिकल बॉन्ड तयार झालेला आहे तर तो कशामुळे तयार झाला आहे? शेअरिंग ऑफ दीज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन ॲटम अँड द अनदर ॲटम. सो हियर two valence electrons. So here this is the diagrammatic representation of the electronic configuration of the hydrogen. So here the covalent bond between two atoms is also represented by dash joining their symbols. इथं आपण हे कोवलेंट बॉन्ड जे आहेत तर ते असं डॅश जॉईनिंग बॉन्ड्स जे आहेत तर त्यांनी पण आपण हे कोवलेंट बॉन्ड काय करू शकतो दाखवू शकतो. कोवलेंट बॉन्ड्सचं रिप्रेझेंटेशन आपण अशाही प्रकारे करू शकतो. सो देर इज अनदर एक्झाम्पल. नाउ लेट अस स्टडी how an H2O molecule is formed. So H2O, that is the water molecule. So in the H2O molecule, covalent compound that is formed by the hydrogen and oxygen atoms. तर इथं H2O जो मॉलिक्यूल आहे तर तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन या ॲटम्स पासून बनलेला आहे. सो देर आर 6 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल ऑफ द ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 1 2 3 4 5 and 6 एवढे काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात. सो इन द इट मीन्स दॅट अँड देर आर 1 electron in the valence shell of the hydrogen and 1 electron in the valence shell of the hydrogen. So that means that the electron octet in the oxygen is short of 2 electrons and the valency of oxygen is 2. outermost shell मध्ये म्हणजे valence shell मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे ऑक्सिजनला आणखीन काय असते 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असते ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. सो therefore the valency of oxygen is 2. So in the H2O molecule the oxygen atom completes its octet by formation of 2 covalent bond each with the 2 hydrogen atom. So here while this happens the duplet of 2 hydrogen atom and oxygen having octet that is both completed while formation of the H2O molecule or H2O this molecule. तर इथे बघा या ऑक्सिजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणखीन 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. आता जेव्हा हे शेअरिंग होतं आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतो तर तेव्हा हायड्रोजनचं ड्युप्लेट आणि दुसऱ्या हायड्रोजनच्या ॲटमचं पण ड्युप्लेट आणि ऑक्सिजनचं जे ऑक्टेट आहे तर ते सगळं काय होतं कंप्लीट होतं बाय शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स. सो दस हियर द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड इन द H2O molecule. So this is about our lesson. So here we complete the lesson. Now solve the exercise in your notebook.